नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठी टेक्निकल चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला सर्वात प्रथम अपडेट मिळायला सुरुवात होईल। तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा हप्ता आता लवकरच जमा होणार आहे। त्याबद्दलचा शासन निर्णय सुद्धा हा राज्य सरकारने प्रस्तावित करण्यात आलेला आहे। तर त्याबद्दल संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, हा जी आर पाहत असाल की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2025-26 आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबतचा जी आर हा प्रस्तावित करण्यात आलेला आहे। लवकरच फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा वितरित होणार आहे। तर त्याबद्दलचा जी आर राज्य शासनाने प्रस्तावित करण्यात आलेला आहे मित्रांनो। तर या अंतर्गत तुम्ही पाहत असाल की 277 कोटी इतका निधी हा प्रशासकीय विभाग म्हणून सचिव व महिला बाल विकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे। तर 277 कोटी एवढा निधी हा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर या पद्धतीने काटकसरीच्या उपाययोजना करून खर्च करावा। सध्याच्या शासकीय धोरणास अनुसरून मंजूर आराखड्यानुसार याच वर्षात निधी खर्च होईल याची दक्षता घेण्यात यावी, अशा प्रकारे या जी आरमध्ये सांगण्यात आलेलं आहे। आणि त्याचबरोबर महिला व बाल विकास विभाग यांना प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत पाठवण्याबाबत दक्षता घ्यावी। तर मित्रांनो, जो काही हा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आहे तो लवकरच आता 1 ते 2 दिवसामध्ये जमा होईल आणि त्याचबरोबर जर वेळ लागला तर 10 तारखेपर्यंत, अशा प्रकारे इथं माहिती देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर ज्या काही लाडकी बहिणीची केवायसी ही 31 मार्च 2026 पर्यंत त्यांना सूचना देण्यात आल्या होत्या की ज्यांनी आतापर्यंत केवायसी केलं नाही त्यांना 31 मार्च 2026 पर्यंत केवायसी करता येणार आहे। आणि त्याचबरोबर त्यांना सुद्धा हप्ता वितरित होईल। ज्यांची 31 मार्च 2026 अंतर्गत केवायसी झाली असेल आणि जे पात्र असतील, पहिल्यांदा त्यांनी केवायसी करताना काही चुकीचं ऑप्शनमुळे त्यांचा हप्ता बंद झाला असेल, त्यांना परत हप्ता हा मिळणार आहे। फक्त तुमची केवायसी झाली पाहिजे। फक्त केवायसी झाली असेल तर तुम्हाला 100% हे पैसे मिळतीलच। आणि याचबरोबर जो काही हा जी आर आहे, या जी आर अंतर्गत काही थोडक्यात आपण महत्त्वाची माहिती बघितलेली आहोत की 277 कोटी इतका निधी या लाडकी बहीण योजनेसाठी प्रस्तावित करण्यात आलेला आहे। आणि त्याचबरोबर लवकरच 1-2 दिवसामध्ये हप्ता जमा होईल। थोडा वेळ लागला तर 10 तारखेपर्यंत जमा करण्यात यावा, अशा प्रकारे सुद्धा इथे स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारचा हा लाडकी बहीण योजनेचा जी आर आहे। या जी आर अंतर्गत जो काही निधी आहे आणि जो काही हप्ता आहे तो लवकरच वितरित होईल, याबद्दलची माहितीसुद्धा राज्य सरकारच्या वतीनं देण्यात आलेली आहे। तर लवकरच जी काही लाडकी बहीण योजना आहे त्याचा हप्ता जमा होईल। आणि त्याचबरोबर ज्या लाडकी बहिणीची केवायसी आता झाली असेल, 31 मार्चपर्यंत झाली असेल, त्यांनासुद्धा हप्ता हा मिळायला सुरुवात होणार आहे। तर अशा प्रकारची एक महत्त्वपूर्ण माहिती आपण आपल्या या यूट्यूब चॅनलवरती बघितलेले आहोत। तर आपला जर हा व्हिडिओ नक्की शेअर करायला विसरू नका आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।